मागच्या महिन्यापासून आम्ही 5 जण कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग करत होतो, पण दरवेळेस सूरज काय ना काय कारण सांगून प्लॅन कॅन्सल करायचा. आणि आज सकाळ सकाळ जयेश दादाने सर्वांना कॉल करून सांगितलं की आज कुठेतरी फिरायला जायचं म्हणजे जायचं. अर्ध्या रस्त्याला पोहोचल्यावर आम्हाला निलेश दादा भेटला. त्याची बाईक बघून सूरज तर लगेच लागला चालवायला. ना सूरजला बघून परत योगेश दादा हो लागला बाईक चालवून बघायला. दोघे पण हिरो माणूस ते काय. निलेश दादाची बाईक अर्ध्या रस्त्याला ठेवली आणि मग आम्ही सर्वजण आलो जव्हारला उरूस बघायला. उरूस मध्ये आल्या अगोदर थोडीशी पेट पूजा केली आणि मग लागलो फिरायला. इकडे जेंट्स लोकांचं कमी आणि लेडीजना लहान पोरांच्याच जास्त वस्तू दिसत होत्या. जिकडे बघितलं तिकडे नुसतं लेडीज आणि लहान पोरांचंच सामान. दुकानवाल्यांना पण बरोबर माहित की नवऱ्याला त्याच्या बायकोने किंवा लहान मुलांनी सांगितलं की मला हे पाहिजे ते पाहिजे की मग ते घेऊनच द्यायला लागते. बाकीच्या वस्तू आम्ही घेतल्या असत्या, पण आम्ही सिंगल माणूस ते काय संसारी माणसाचं काम त्या काय काय वस्तू घ्यायच्या. आम्ही सगळ्यांनी एक एक चष्मा घेतला बस. जयेश दादा पण ना पावसाळा आला संपत आणि आता लागलाय झाडं बघायला. आम्ही उरूस बघायला दिवसा आलेलो तरी एवढी गर्दी, मग रात्री तर चालायला पण जागा नसत असेल. उरूस मध्ये थोडा वेळ फिरून मग आम्ही निघालो पुढची प्लेस बघायला. आता पुढे आम्ही कोणत्या प्लेसवर गेले आणि काय काय मजा मस्ती केली ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो.